गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलचूर गावातील शिवधाम मंदिरात श्रावण सोमवारचा औचित्य साधून कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले असून फुलचूर गावातील पांगोली नदीतून पाणी आणत शिवधाम येथील शिवपिंडीचा जलाभिषेक करण्यात आला। गेल्या 5 वर्षांपासून फुलचूर गावातील शिवधाम मंदिराच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन केले जात असून फुलचूर गावातील शेकडो लोक श्रावण महिन्यात काढण्यात येणाऱ्या या काकड यात्रेत मोठ्या संख्येत भाग घेतात। यात लक्षणीय म्हणजे महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने पाहायला मिळतो। यात आकर्षणाचं केंद्र म्हणजे कलापथकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिवतांडव केलं जातं, तर दुसरीकडे डीजेच्या तालावर शिवभक्त कावड घेऊन थिरकतात। ही कावड यात्रा शिवधाम मंदिरात पोहोचताच शिवभक्त एक एक करून कावडच्या माध्यमातून घेऊन आलेलं पाणी शिवपिंडावर टाकून पूजा अर्चना करतात, तर शिवधामच्या वतीने भगवान शंकरांच्या शिवपिंडाची महापूजा केली जाते। तर यापुढे देखील दरवर्षी शिवधाम मंदिराच्या वतीने श्रावण महिन्याचं औचित्य साधून कावड यात्रेनिमित्त नियमित काढली जाईल असा विश्वास शिवधाम ट्रस्टचे अध्यक्ष राजेश चतुर यांनी व्यक्त केला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। कावडचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगा? श्रावण महिन्याच्या ह्या पावन पर्वावर भगवान भोलेनाथच्या आदेशान्वये आणि त्यांच्या आशीर्वादानुसार आपण दरवर्षी या ठिकाणी शिवधाम तीर्थक्षेत्र पर्यटनच्या वतीनं आपण या ठिकाणी भव्य कावड यात्रा या ठिकाणी काढतो। आणि आज सुद्धा श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर सगळ्या गावातील महिला बंधू भगिनी आणि सगळे आमचे बालगोपाल यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य कावड यात्रा काढण्यात आलेली आहे। आणि पांगोली नदीवरून भगवान भोलेनाथसाठी एक जल घेऊन सगळे आमचे भक्तजन आणि भोलेचे भक्त आहेत, सगळ्या माता भगिनी आहेत, त्या आपल्या कावडमध्ये पाणी घेऊन आणि याचा अभिषेक शिवधाममध्ये होईल। आणि दरवर्षीप्रमाणे आपण सगळ्या भक्तांसाठी त्या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करतो। आणि अशाच प्रकारे आपल्या ह्या शिवधाम परिवाराच्या तर्फे आपण दरवर्षी या ठिकाणी भव्य कावड आयोजन करतो। मी भगवान भोलेनाथच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की आमच्या गावाला चांगलं सुख समृद्धी लाभो आणि आमच्या सगळ्या गावकऱ्या बंधूंचं आरोग्य आणि सुखसंपदा त्यांची चांगली असो, हीच भोलेनाथच्या चरणी मी प्रार्थना करतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।